नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सामाजिक कार्यातून स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांचे निरंतर स्मरण। भगत साहेबांमुळे समाजकार्याला महत्त्व। लोकनेते रामशेठ ठाकूर। सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्काराने चिंद्रन ग्रामपंचायत सन्मानित। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त स्वस्तिका घोषसह 15 गुणीजनांचा सन्मान। राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली आणि त्यामुळे समाजकार्याला महत्त्व मिळाले असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 7 मे रोजी उल्वानोड येथे सांगितले। कष्टकरांचे द्रष्टनेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 पारितोषिक वितरण समारंभ उल्वेनोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी समारंभ अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते। स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला। तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते। दारिद्र्य व भूक याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती। तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतो हे त्यांनी जाणले होते आणि आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या अंतःकरणात कायमच होती। जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली। आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे। रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या समारंभाला आमदार महेश बालदी, कामगार नेते महेंद्र घरत, भगत साहेबांच्या कन्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, पांडुरंग शेठ घरत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्य वर्षा ठाकूर, अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमल, संस्थेचे सचिव डॉक्टर ST गर्दे, पनवेल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, कर्जत गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उल्वे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अमोक ठाकूर, आदेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख, चिंतामणी घरत, कमलाकर देशमुख, भार्गव ठाकूर, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, निलेश खारकर, वामन म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा यावेळी गुणगौरव झाला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उल्वेनोड।